अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दयानंद तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आपल्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त भरपूर साऱ्या अखंड स्वामी सेवेकरांच्या स्वामी सेवा चालू आहेत। कोणी पारायण करत आहे, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत आहे, तर कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहे। तर अशा बऱ्याच साऱ्या सेवा स्वामी महाराजांच्या चालू आहेत। तर याच सेवेसोबत आज आपण दत्त महाराजांची सर्वात उच्च कोटीची सेवा पाहणार आहोत। तर स्वामी चरित्र सारामृतचं पारायण तर भरपूर जण करतच आहेत। कोणी 21 दिवसाचं पारायण करत आहे, कोणी 108 दिवसाचं पारायण करत आहे। जे कोणी 108 दिवसाचं पारायण 21 दिवसाचं पारायण करत आहे त्यांनी ही सेवा नाही जरी केली तरी पण चालेल। जर तुमची इच्छा असेल की दत्त महाराजांची सुद्धा सेवा तुम्हाला या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करायची असेल, जर तुमच्या मनात इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा ही सेवा करू शकतात। तर अशा कोणत्या स्वामी महाराजांच्या सेवा आहेत त्या तर आपण पाहिलेल्याच आहेत। बघा, आता स्वामी चरित्र सारामृताचं जे दिंडोरी प्रणीत स्वामी चरित्र सारामृताचं आहे ही पोथी आहे। तर ही पोथी प्रत्यक्ष स्वामी महाराजांचा आत्मा आहे। स्वामी महाराजांच्या सर्व काही लीला, सर्व काही त्या प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये स्वामींच्या लीलेचं वर्णन केलेलं आहे। म्हणूनच तो स्वामी महाराजांचा आत्मा मानलेला आहे। जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताच्या पारायण जर करत असाल आणि तुमची इच्छा असेल की दत्त महाराजांची सुद्धा या कालावधीमध्ये उच्च कोटीची सेवा करायची आहे तर तुम्ही ती सेवासुद्धा करू शकतात। तर बघा, आता आपण स्वामी चरित्र सारामृत पारायणची सेवा पाहिलेली आहे, तारक मंत्राच्या अनुष्ठानाची सेवा पाहिलेली आहे, त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ षटाक्षरी मंत्र 11 वेळेस 11 माळी ही पण सेवा आपण पाहिलेली आहे। त्याचबरोबर अशा बऱ्याच साऱ्या सेवा आपण पाहिलेल्या आहेत। तर त्यातीलच ही दत्त महाराजांची सेवा आज आपण पाहणार आहोत। तर त्याआधी जर चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सपोर्ट करा। तर बघा, आता 21 ते 31 मार्चपर्यंत तुम्हाला दत्त महाराजांची अशी कोणती सेवा करायची आहे। तर बघा, जीवनामध्ये कितीही मोठं संकट असो, कितीही अडचणी असो, अडचणी म्हणलं की त्याला मार्ग पण मिळतच असतो, मार्ग पण देतच असतात। बघा, ज्यावेळेस आपल्या जीवनात खूप अडचणी असतात त्यावेळेस आपण देवाकडे धावतो, देवाचा धावा घेतो आणि आपल्याला आपल्या स्वामी महाराजांनी, आपल्या देवाने आपल्या त्या संकटातून बाहेर काढावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते। त्यासाठी आपण बऱ्याच साऱ्या सेवा करत असतो। पण या 11 दिवसामध्ये तुम्ही आता प्रत्येक सेवा आपण संकल्पयुक्त करतो, आपल्या अडचणी आहेत म्हणून करतो। पण या 11 दिवसातची जी सेवा आहे तुम्ही तुमच्या मनाने फक्त स्वामी महाराजांसाठी ही सेवा करून बघा। काहीही संकल्प न करता, काहीही इच्छा मनात न धरता फक्त स्वामी महाराजांसाठी ही 11 दिवसाची सेवा तुम्ही करून पहा की स्वामी महाराज ही सेवा फक्त तुमच्यासाठी आहे, दुसरं काहीही नाही, नको मला, असं जर तुम्ही म्हणाल तर स्वामी महाराज जे काही तुमच्या मनात आहे ते तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाहीत। तुमची ते इच्छा पूर्ण करतात म्हणजे करतातच। कारण स्वामी महाराज त्यांच्या प्रत्येक भक्तांच्या मनातील सर्व काही इच्छा, त्यांच्या वेदना, त्यांच्या अडचणी स्वामी महाराज ओळखून घेत असतात। तर आपण फक्त या 11 दिवस जमेल तर फक्त स्वामी महाराजांसाठी ही सेवा करून पहा। बघा, तुम्हाला खूप एकदम मनातून तुमचं मन एकदम प्रसन्न, एकदम तुमच्या मनातून अशी वेगळाच तुम्हाला आनंद स्वतःला मिळेल की आपण ही सेवा कोणताही स्वार्थ न धरता फक्त स्वामी महाराजांसाठी केलेली आहे। तर चला, तर मग आता आपण दत्त महाराजांची सर्वात उच्च कोटींची सेवा पाहूया। आता बघा, बरेच जण दत्त महाराजांचं गुरुचरित्र पारायण पण करत असतात। तर
तुम्हाला जर जमलंच तर तुम्ही या 11 दिवसाच्या आत गुरुचरित्र पारायणसुद्धा करू शकतात. बघा, अमावस्या येते, अमावस्या आडवी येत असते. 31 डिसेंबरपर्यंत म्हणजे 31 मार्चपर्यंत तुम्हाला जर दत्त महाराजांची कोणती सेवा करायची असेल तर तुम्ही दत्त महाराजांची दत्तबावनी 11 वेळेस पठण करा. बघा, सर्वात उच्च कोटीची दत्त महाराजांची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे ही दत्तबावनी. 11 वेळेस तुम्ही या दत्तबावनीचं पठण करा. त्याचबरोबर तुम्ही घोर कष्टोद्धारण स्तोत्र 11 वेळेस, 11 दिवस 11 वेळेस तुम्हाला घोर कष्टोद्धारण स्तोत्राचं देखील तुम्हाला पठण करायचं आहे. बघा, ही जी छोटीशी दत्त गुरुचरित्राची ही जी छोटीशी पोथी आहे तर याच्यात तुम्हाला घोर कष्टोद्धारण स्तोत्र मिळून जाईल. तर तिथं तुम्ही दररोज 11 दिवस 11 वेळेस तुम्हाला त्या स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर गुरुचरित्रमधील 14वा अध्याय, 18वा अध्याय याचं देखील तुम्ही या 11 दिवसामध्ये 11 दिवस दत्त महाराजांची ही सेवा करू शकतात. बघा, अगदी ही छोटीशी पोथी आहे गुरुचरित्राची, तर ह्याच्यावर 13वा अध्याय, 14वा अध्याय आणि 18वा अध्याय देखील आहे. आणि त्याचबरोबर इथे बघा, ही अघोर कष्टोद्धारण स्तोत्र तर तुम्हाला एकदम छोटीशीच आहे हे, तर तुम्हाला हे 11 वेळेस दररोज 11 दिवस 11 वेळेस म्हणायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही यातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय देखील तुम्ही याचं दररोज या 2 अध्यायाचं 11 दिवस पठण करू शकतात. अशा ह्या दत्त महाराजांच्या उच्च कोटीच्या सेवा आहेत, त्या तुम्ही मनोभावाने जर केला तर दत्त महाराज तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतात आणि जी काही तुमच्या मनात इच्छा आहे ती तुमची नक्कीच दत्त महाराज पूर्ण करतात. आता बघा, तुम्हाला जर ही सेवा संकल्पयुक्त करायची असेल, दत्त महाराजांच्या ह्या जी सेवा आहेत त्या जर तुम्हाला संकल्पयुक्त करायच्या असेल तर तुम्हाला मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायला हवा. या कालावधीत तुम्ही मांसाहार अजिबात करायचा नाही. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करावं असं काही नाही. पण जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण जर करणार असाल तर बघा, आपण गुरुचरित्राचं पारायण कधीही करू शकतात. आपल्याला ज्यावेळेस वाटेल गुरुचरित्राचं पारायण करावं त्यावेळेस आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो, पण त्याचे नियमही आपल्याला तेवढेच पाळायला पाहिजेत. गुरुचरित्राचे नियम जेवढे कडकडीत आहेत, जर त्या नियमानुसार तुम्ही पारायण केलं तरच ते तुमचं पारायण पूर्ण होत असतं. गुरुचरित्र पारायणाचे नियम तर सर्वांना माहीतच आहेत, पण जर तुम्हाला दत्तबावनीचं पठण करायचं असेल, अघोर कष्ट स्तोत्राचं पठण करायचं असेल तर तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायला हवाच. तर या सेवा जी आहेत तर त्या तुम्ही या 11 दिवसात करू शकतात. बघा, स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या या उच्च कोटीच्या सेवा तुम्ही या स्वामी चरित्र सारामृताच्या या सेवा सर्व काही तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही ह्या सेवा करू शकतात. तर 31 मार्च सोमवारी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे, तर या निमित्ताने तुम्हाला जी होईल ती सेवा तुम्ही स्वामी महाराजांसाठी करायची आहे. एकदम साध्या आणि सोप्या सेवा आहेत, पण मनाभावातून जर तुम्ही कोणती सेवा केली तर ती स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचत असते. तर अशा आजच्या या व्हिडिओमधील स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या सेवा आहेत. जर तुम्हाला या सेवा करणं शक्य झालं तर तुम्ही नक्कीच ह्या सेवा करा. आणि बघा, स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहत असते. तर आजचा व्हिडिओ असा होता. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला चॅनेलला नवीन जर असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.